एक चककणारी आलिशान कार, हातातला लेटेस्ट स्मार्टफोन, ब्रँड न्यू गॅजेट्स आणि साहजिकच तुमच्या परदेशातील सुट्ट्यांच्या ट्रिप्स. हे सगळं एका छोट्या प्लास्टिकच्या कार्डवर चालतंय. ते म्हणजे तुमचं क्रेडिट कार्ड. पण तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे तुमच्या भविष्यातील पैसे आहेत, जे आज तुम्हाला तुमच्या भविष्याचे गुलाम बनवत आहेत. हो, मला माहिती आहे हा दृष्टिकोन तुम्हाला आजपर्यंत कोणीच दिला नसेल. मला माहिती आहे तुम्हा सर्वांना ते आयुष्य जगायचं आहे ज्याचं तुम्ही स्वप्न पाहिलंय. पण खरंच त्यासाठी तुम्हाला पैसे उसने घेण्याची गरज आहे? तुम्ही आज जो आनंद उपभोगताय तो प्रत्यक्षात तुमच्या 40व्या वर्षीच्या शांततेचा आणि 50व्या वर्षीच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन विकत घेतला जातोय. आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या मेंदूचे सर्व भ्रम मोडीत काढणार आहे. एक पॉलिमॅथ म्हणून मी याकडे केवळ पैसा म्हणून पाहत नाही. याला म्हणतात टेम्पोरल डिस्प्लेसमेंट. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही एका वेळी एकाच ठिकाणी असू शकता, पण क्रेडिट कार्ड तुम्हाला भविष्यातील श्रम आज खर्च करण्याची परवानगी देते. जेव्हा तुम्ही 5 लाखांची वस्तू क्रेडिट कार्डवर घेता आणि तुमचा पगार 50,000 असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील पुढचे 10 महिने किंवा अंदाजे 2000 तास बँकेला विकले आहेत. तुम्ही आता मुक्त राहिलेले नाही आहात, तुम्ही त्या हप्त्यांचे कैदी आहात. बँका तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य विकत नाहीत, त्या तुम्हाला आर्थिक साखळदंड विकतात. फक्त ते साखळदंड सोन्याचे वाटतात म्हणून तुम्ही ते आनंदाने घालतात. आता विज्ञानाकडे वळूया. आपल्या मेंदूत इन्सुला नावाचा एक भाग असतो, जो शारीरिक वेदना निर्माण करतो. जेव्हा आपण खिशातून 500ची नोट काढतो तेव्हा तो भाग ओरडतो, आपल्याला त्रास होतो. पण क्रेडिट कार्डमध्ये काय होतं? डिस्कपलिंग. वस्तू मिळण्याचा आनंद आत्ता मिळतो आणि पैसे जाण्याचं दुःख 45 दिवसांनी स्टेटमेंट आल्यावर होतं. बँकांनी पेमेंट करण्याच्या प्रक्रियेतून दुःख काढून टाकलंय. म्हणूनच तुम्ही रोख रकमेपेक्षा कार्डवर किमान 20% ते 30% जास्त खर्च करता. हे तुमच्यावर केलेलं एक सायकोलॉजिकल इन्फेक्शन आहे. जर तुम्ही कॅश वापरली असती तर कदाचित तुम्ही ती वस्तू घेतलीच नसती. तुम्हाला वाटतं का की तुमचे रिवॉर्ड पॉईंट्स आणि फ्री एअर माइल्स बँका त्यांच्या नफ्यातून देतात? मुळीच नाही. जगात प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 2% ते 3% MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट असतो. दुकानदार ही फी बँकेला भरतो. पण दुकानदार स्वतःचं नुकसान का करेल? तो वस्तूची किंमत 3% वाढवून देतो. याचा अर्थ असा की गरीब माणूस रोख पैसे देतोय, तो प्रत्यक्षात तुमच्या बिझनेस क्लास तिकिटाचे पैसे भरत आहे. ही श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याची एक जागतिक व्यवस्था आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्ड नीट वापरत नसाल तर तुम्ही हा हिडन टॅक्स भरत आहात, पण त्याचे फायदे घेत नाही आहात. बँका तुम्हाला म्हणतात मिनिमम अमाऊंट ड्यू भरा. हे जगातील सर्वात मोठं गणिती जाळं आहे. क्रेडिट कार्डचं व्याज वर्षाला 42% ते 48% असतं. कल्पना करा, तुम्ही 1 लाखाचे कर्ज घेतले आहे आणि फक्त मिनिमम ड्यू भरत राहिलात. चक्रवाढ व्याजाच्या नियमानुसार हे कर्ज संपायला तुम्हाला 27 ते 30 वर्ष लागतील. तुम्ही मुद्दलाच्या 10 पट जास्त व्याज भरलेलं असेल. बँका तुमच्या आर्थिक शिस्तीवर नाही तर तुमच्या अज्ञानावर श्रीमंत होतात. तुम्ही बँकेचे ग्राहक नाही आहात, तुम्ही त्यांचे उत्पन्न आहात. लोक विचारतात, मी बिल वेळेवर भरतो तरी स्कोअर का वाढत नाही? उत्तर आहे क्रेडिट युटिलायझेशन रेशो. जर तुमची लिमिट 1 लाख आहे आणि तुम्ही दरमहा 90,000 खर्च करता तर अल्गोरिदमला वाटतं की तुम्ही पैशाचे भुकेले आहात. तुमचा स्कोअर खाली जातो. पण यातच एक हॅक आहे. तुमच्या लिमिटच्या फक्त 30% खर्च करा. जर जास्त खर्च झाला असेल तर स्टेटमेंट जनरेट होण्याच्या आधीच तो भरून टाका. जेव्हा तुम्ही बँकेला दाखवता की तुम्हाला त्यांच्या पैशाची गरज नाही, तेव्हाच बँका तुमचा स्कोअर वाढवतात आणि तुम्हाला सर्वात कमी व्याजदरात कर्ज देतात. हा एक इन्फिनिटी लूप आहे. आता खरी पॉलिमॅथ स्ट्रॅटेजी आहे का? तुमचा पगार आल्यावर तो बँकेत पडून राहू देऊ नका. तो लिक्विड फंडमध्ये टाका, जिथे तुम्हाला 7% व्याज मिळेल. महिनाभर सर्व खर्च क्रेडिट कार्डवर करा. 45व्या दिवशी बिल भरताना लिक्विड फंडमधून पैसे काढा. यामुळे तुम्हाला काय मिळालं? 45 दिवसांचं व्याज प्लस रिवॉर्ड पॉईंट्स प्लस इन्शुरन्स फ्री प्लस वाढलेला क्रेडिट स्कोअर. तुम्ही बँकेच्या पैशांवर स्वतःची संपत्ती निर्माण केली. पण ही तलवार दुधारी आहे. एक दिवस जरी उशिरा झाला तर व्याज तुमच्या सर्व नफ्याला खाऊन टाकेल. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो? क्रेडिट कार्ड हे एक शस्त्र आहे. जर तुम्ही अज्ञानी असाल तर ते तुम्हाला कापून काढेल, पण जर तुम्ही सुशिक्षित असाल तर ते तुम्हाला जगाच्या शिखरावर नेईल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कार्ड स्वाईप कराल तेव्हा स्वतःला विचारा, मी वस्तू विकत घेतोय की माझं भविष्य विकतोय? जर तुम्हाला 2026 मधील अशा 3 कार्डची माहिती हवी असेल जे तुम्हाला खरोखर श्रीमंत करू शकतात तर कमेंटमध्ये स्ट्रॅटेजी लिहा. शेअर करा हा व्हिडिओ त्या मित्राला जो सध्या कर्जाच्या रॅट रेसमध्ये अडकला आहे. मी सागर पाटील, तुमचा फायनान्स गाईड आणि डिजिटल मेंटॉर. भेटूया पुढच्या सखोल विषयासोबत. शिका, कमवा आणि श्रीमंत व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.